नमस्कार मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला एकाने प्रश्न विचारला होता की आम्हाला यासाठी शेती पद्धतीने शेती करायची आहे, परंतु आमची केळीची लागवड झालेली आहे. आम्हाला यासाठी पद्धतीने शेती करता येईल का? तर त्यावर उत्तर आहे हो. आपण आहे त्या पोझिशनमध्ये, आहे त्या परिस्थितीमध्ये जेही पीक असलं त्याला जर तुम्ही यासाठी शेतीमध्ये रूपांतरित करायची इच्छा असली तर करू शकतात. आता बघा, ही केळी आहे, ही पारंपरिक पद्धतीने लागवड केलेली होती. कालांतराने त्या शेतकऱ्याची इच्छा झाली की आपणसुद्धा यासाठीचे व्हिडिओ बघतो, यासाठीचा असा फायदा होतो, तसा फायदा होतो, शेतीचे जैविक कर्ब वाढतो, जमीनची पाणी धरण्याची क्षमता वाढते, अशा विविध प्रकारे फायदा होतो. खत कमी लागतं, रासायनिक खतं कमी लागतं, पाणी कमी लागतं आणि उत्पादन वाढतं एकंदरीत. तर हे बघा, हे केळीचं घड दिसतं समोर. ही पारंपरिक पद्धतीने यांनी निंदणे पण केलेली होती, वखरणी केली, सर्व केलं, सर्व मशागत केली. नंतर कालांतराने इच्छा झाली म्हणून मग आपण त्यांना सांगितलं की यात काहीच करू नका, आहे त्या पोझिशनमध्ये राहू द्या. आणि नंतर तणनाशकने तणाचं नियंत्रण करण्यात आलं. हे बघा, यातसुद्धा आपण बघू शकतात, हे जे तण आहे, होतं जे तण आहे त्या तणला सुकवलेलं आहे आणि जागेवर बघा याचंही आच्छादन झालेलं आहे. बघा, काही ठिकाणी हिरवं गवत उगतं आहे, कारण की बी पडणार आहे, ते उगणार आहे. आणि काही मुळ्या हिरव्या राहतात, ते सुद्धा उगतात. असं बघा, वेगवेगळ्या प्रकारचे तण असतात. हे पत्ती वगैरे ही केळीचे जे अवशेष आहेत, पील वगैरे कापतात त्याचं. म्हणजे आता ऊन असल्यामुळे, आता हा एप्रिल संपला, मेची सुरुवात झाली, ऊन असल्यामुळे केळीचे पानं कोणी काढत नाही, परंतु जे पील असतात ते वाढत राहतात. नवीन जे होणारे जे रोपं साईडला उगतात ते रोपं काढावे लागतात. आणि ह्या रोपांना काढणं गरजेचं आहे, कारण की आपल्या केळीला आजूबाजूला जर जास्त मोठे झाले तर मग ते काढणं गरजेचं आहे. आणि शेवट आपण त्यांच्यासुद्धा तणनाशकने नियंत्रण करू. बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं पडलं की 2,4-नं ते मरतात. अजून आमचा अनुभव नाही, आम्ही काही घेतलेलं नाही, पाहिलेलं नाही, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ते 2,4-नं करतात. किंवा आपल्याला दुसरा एक उपाय आहे, आपण काय करायचं, त्याला जेव्हाही जाळ झाला तो पील जेव्हा आपण शेत तयार करायचं त्या टायमाला सर्व पील एका टायमाला कापून घ्यायचे, व्यवस्थित कापायचे. आणि त्याला एक पोगरसारखा म्हणा किंवा पहाडसारखा म्हणा किंवा पोकळ पाईप, टी-कसर म्हणूनसुद्धा मार्केटला बरेच शेतकरी विकतात, ऑनलाईन पण मिळतात बहुतेक. तर ते टी-कसरनंसुद्धा, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तो जो कापलेला जो भाग आहे समजा पीलचा, कारण की त्याला आपण डॅमेज करायचं आहे. मग काय करायचं, त्याला होल पाडायचं. एक जाडा सरी घेतली तरी चालू शकतं. त्याला सेंटरला ठेवल्यानंतर आपण बरोबर जागेवर होल पडण्यासाठी आपण काय करायचं, जर टी-कसर आहे तर ते उत्तम. किंवा आपण त्याच्या बदल्यात आपण काय करायचं, एक आसारी घ्यायची, त्याला पहारसारखा आकार करायचा किंवा पहार घ्यायची आणि त्याला जमिनीपासून जवळजवळ 6 इंचवरती किंवा 9 इंचवरती आडवा दांडा पाईप वेल्डिंग करायचं किंवा रिंग वेल्डिंग करायची, म्हणजे जेणेकरून आपला तिथे पाय ठेवता येईल. मग हे कशासाठी, आपण पहारनं जर ठोका मारला तर आपण डायरेक्ट पाहिजे त्या कोमाच्या सेंटरला, आपलं पीलचा जो सेंटर असतो, गाभा असतो, त्या गाभ्यावर बरोबर टोला बसणार नाही, म्हणून आपण काय करायचं, तिथे फक्त ठेवायचं. ठेवल्यानंतर जी रिंग बनवलेली किंवा आडवा पाईप लावलेला आहे, 6 इंचाचा तुकडा पण लावलेला आहे, त्याच्यावर पायानं आपण दाब द्यायचा, म्हणजे ते नरम असतं, ते खोलवर 6 इंच जाईल समजा. 6 इंच गेल्यानंतर काय करायचं, त्यात आपण युरिया टाकायची किंवा डिझेल पण टाकतात काही लोक. पण युरिया टाकल्यानंतर ते डॅमेज होतं. डॅमेज झाल्यानंतर नवीन उगणारं जे पील आहे, म्हणजे ते कोंब आहे, कारण की आपण जो कट करतो तर 6 इंचापर्यंत, म्हणजे त्याचा जो उगवण्याचा जो केंद्रबिंदू आहे तिथपर्यंत ते डॅमेज होऊन जातं, मग ते उगणार नाही. अशा पद्धतीने सुद्धा पण ते पील डॅमेज करतात. आणि जो उभा मेन झाडाचा जो पील असतो, तिथून जर आपण केळीचा घड काढलेला असतो, म्हणून तर नवीन उगत नाही तिथे डबल, तो डॅमेज होऊन जातो तिथे. हे जे झाडंसुद्धा डॅमेज होऊन जातं. मग आपल्याला केळी डॅमेज झाल्यानंतर मग आपण नवीन जी लागवड करायची असली तर इथे वखरती, नागरती सगळं बंद राहील, कारण की आता ही पारंपरिक पद्धतीची आहे. याला कसं बेड नाही आहेत. मग आता बेड बनवायची आहे तर त्याला काय करावं लागेल, हे
खोड वगैरे तिथल्या तिथे राहतील. मग हे जे मध्ये जे पट्टा दिसतोय वखरनं बनवलेला जो पट्टा दिसतो, हे बघा आजूबाजूला बघू शकता तुम्ही, हा जो पट्टा आहे इथे खोल ट्रॅक्टरना चारी करून घ्यायची, खोल चाऱ्या करून घ्यायच्या किंवा बैलजोडी नाही करू शकतात, ट्रॅक्टरने केलं तर खोल होईल. आणि नंतर हे जे खांब वगैरे जसेच्या तसे राहू द्यायचे. आणि आता बघा हे जे केळीचं झाड आहे आणि हे बघा हे दुसरं केळीचं झाड आहे, हे जे दोघांच्या सेंटरला म्हणजे बघा या दोन झाडांच्या सेंटरला तिथे केळीची खोदून म्हणजे कुदळीनं खोदून तिथे तुम्ही कंद पण लागवड करू शकतात आणि टिश्यू कल्चरचं जे रोप असतात ते रोपसुद्धा लागवड करू शकतात. रोप लागवड केली तर आपली केळी जे येते एकसारखी येते, म्हणजे लवकर खाली होते. आणि आपण जर कंदानं लागवड केलं तर मागे पुढे होतं. हे बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आहे. म्हणून शक्यतो रोप लागवड करावं, पण रोपापेक्षा कंद लागवड केली म्हणजे आपल्याला भावराव सर्व सापडतात, मागे पुढे होतं, केळी जास्त दिवस मिळते. आणि आपण जर रोपाची लागवड केली तर आपल्याला जर भाव असो किंवा नसो आपल्याला कापून द्यावे लागते. आणि ते पण चांगलं आहे, दोघा ज्याची प्रत्येकाची चॉईस असते. आणि थोडं खर्चिक असतं आपण रोप लागवड केलं तर, आणि कंद लागवड केलं तर थोडं कमी. आणि कंद पण कमी मिळत नाही, ते पण महाग मिळतात. परंतु कंद काही ठिकाणी आपल्याला फ्रीमध्ये पण मिळतात किंवा कमी दाममध्ये पण मिळून जातात. अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. राहिला प्रश्न आता हे जे याला खतं किती द्यायचे, कोणते द्यायचे, याला रासायनिक खतं 1 किंवा 2 डोस द्यायचे, बेसल डोस. बाकीचे सर्व आपण लिक्विड स्वरूपात द्यायचं. याचं कारण काय, बेसल डोस पण आपण लिक्विड स्वरूपात देऊ शकतात, परंतु काही खतं असे आहेत का ते विरघळत नाही, म्हणून ते आपल्याला वरतून द्यावं लागतं. आणि शक्यतो मजूर लागतात, लागू द्या, परंतु शक्यतो प्रत्येक वेळी एका प्रकारचंच खत द्यायचं. बेसल डोस द्यायचं असलं तर काय करतो आपण, वेगवेगळ्या प्रकारचे जे खतं असतात, कोणते खतं जड असतात बघा, DAP वगैरे जड असतं वजनाला, युरिया थोडी वजनाला हलकी असते, कुठलं पावडर स्वरूपात असतं, कुठलं आर्द्रतायुक्त असतं, असे वेगवेगळ्या प्रकारचे खतं असतात. आपण जर त्याला मिक्स केलं, आपण उदाहरण देऊ शकतात, आपण लहान मुलांना साखर, खडी साखर, मुरमुरे, शेंगदाणे, लाह्या वगैरे असं हे वेगवेगळं, किंवा शेव वगैरे किंवा असं मिक्स करून त्याला चिवडा दिला, मुठमुठ भरून दिला, तर आपण कोणी सांगू शकतं की कुठल्या याच्यात काजू, कुठल्या याच्यात बदाम, कुठल्या याच्यात हे सारखे जाणार नाही, कारण की ते ना जे वजनाचे जड असतात ते खाली जातील, हलके वेगळे जातील, लिक्विड स्वरूपात चिपकून जातील. अशा पद्धतीनं आपण म्हणजे कुठलं खत सारखं जाणे, प्रत्येक झाडाला सारखं खतं जर भेटले तर पिकं चांगली येतात, सर्व झाडं सारखी येतात. ज्या झाडाला जर जास्त खत भेटलं, जसं काजू बदाम जास्त भेटले तर त्याला हागवण लागेल, आणि ज्याला मुरमुरे वगैरे मिळाले जास्त तर त्याला जी शक्ती, पाचक शक्ती ती मिळणार नाही. मग आपण काय करायचं, प्रत्येक आता समजा मला DAP द्यायची असलं, लागू द्या, एक मजुरी लागली तर लागली, फक्त DAP द्या. युरिया द्यायची असली तर फक्त युरिया टाका. अशात काय होतं, आपण जर समजा एक बॅग देतो आहे, 1000 एक बॅग देतो आहे, 5000 केळी आहे, 10,000 केळी आहे, 10 बॅग फक्त DAP टाकून द्या. दुसऱ्या दिवशी टाका, चौथ्या दिवशी टाका, 10व्या दिवशी टाका, काहीच फरक पडत नाही. प्रत्येक खताचं कार्य वेगळं असतं. आता समजा मी आज टाकलं युरिया आणि 2 दिवसानंतर टाकलं DAP आणि 8 दिवसानंतर टाकलं पोटॅश, काय फरक पडत नाही. परंतु आणि जर आपण रोज पण टाकू शकता, ज्याला समजा मजुरांचं, हे बघा, एक पिशवी कमी टाका, एक बॅग कमी टाका, परंतु खतं प्रॉपर पद्धतीने टाका. आणि त्यातसुद्धा युरिया, DAP कुठलंही खतं स्पेशल टाकतो आहे आपण, तर ते खतं टाकत असताना काय करायचं, ते जे खतं आहे तर त्याचे मेजरिंग कप मिळतात, किंवा चमचा असतो, त्या चमचानं किंवा कपानं टाका, किंवा प्लास्टिकचे डबे असतात, छोटे छोटे डबे घ्यायचे, त्या डब्यानं टाकायचं. कारण काय होतं, मजूर जो आहे तर प्रत्येकाचं वय, ताकद आणि कार्यक्षमता वेगवेगळी असते. आता बघा, मूठ असते, मुठेचा आकारसुद्धा वेगवेगळा असतो. लहान मुलाचा मुठेचा आकार छोटा असतो, मोठ्याचा मोठा असतो. समवयस्कर व्यक्तीसुद्धा असले तर त्यांचे जे वय आहे, वयावर नाही जायचं, कारण की त्यांची जी ठेवण आहे हाताची ते छोटे मोठे असते, आणि त्याची जी ताकद असते पण ती कमी जास्त असते. म्हणून सकाळी जो खत टाकतो आहे त्या ताकदीने तो दुपारपर्यंत टाकत नाही, त्याची जी टाकण्याची क्षमता ती कमी जास्त होते, म्हणजे मूठ कमी जास्त होते, म्हणजे खत कमी जास्त होतं. आणि तुम्ही मेजरिंग कप काही महाग येत नाही, मेजरिंग कपने जर टाकलं समजा
तर त्याचे जे समजा लहान मुलगा टाकीन तरी तो 100 ग्रॅम टाकेल, मोठा व्यक्ती टाकेल तरी तो 100 ग्रॅम टाकेल, आणि जर एखादी लेडीज आहे ते पण 100 ग्रॅम टाकेल, वयस्कर व्यक्ती असला तो पण 100 ग्रॅम टाकेल. म्हणजे प्रत्येक झाडाला, प्रत्येक पिकाच्या झाडाला, कुठलंही पीक असो तर प्रत्येकाला 100 ग्रॅम आपण खत टाकतो तर 100 ग्रॅमच खत मिळेल. म्हणजे कमी नाही ना जास्त, ना कम ना जादा. अशा पद्धतीने आपण खतं देऊ शकता. लिक्विड स्वरूपात तुम्ही कसंही टाकू शकता, मिक्स पण टाकू शकतात. आणि सर्वात बेस्ट आजपर्यंत आम्ही पाहिलं तर सर्वात आहे ना फर्टिलायझर टँक सर्वात उत्तम आहे. म्हणजे त्याला मेहनत कमी असते. त्यात तुम्ही कुठल्याही खतं टाकून द्या. 90 लिटर 120 लिटरची टँक असते, त्यात टाकून द्यायचं. वाल वगैरे ॲडजस्ट करून ठेवायचे. आणि आपण घरी आल्यानंतर किंवा तिथे असल्यानंतर पाणी ॲटोमॅटिक जात राहतं. जर समजा लाईट गेली तरी काही फरक पडत नाही. ती जे ड्रममधलं पाणी ड्रममध्येच राहतं आणि बंद होऊन जातं. लाईट आल्यानंतर ती जे राहिलेलं पाणी ते जात राहतं. अशा पद्धतीने ही सर्वात बेस्ट आहे. आता ही पारंपरिक पद्धतीची जी केळी आहे ही सुद्धा चांगली बनणार आहे. आणि ही आतापासून याला आपण SRT शेती म्हणू शकतो. परंतु SRT शेती कमीत कमी 2 ते 3 वर्षानंतर या 1 वर्षानंतरच तुम्हाला उत्पन्नात फरक पडतो. जमीन सुपीक होते, गांडूळ होतात. कारण की आत्ता भर उन्हात आता हे जे इथे जर पाणी भरलं, समजा इथे पाणी भरलं, इथे आता बघा हे ड्रीपचं कोरडा आहे. आता बघा इथे ओलावा दिसतोय, इथे नरम माती झाली. आणि हे जर समजा ओपन राहिलं तर ओपनमध्ये काय होणार आहे, तिथे ते सुकून जातं, कडक होऊन जातं. म्हणजे मुळ्यांना कसं आहे, मुळ्या कायम ओलावा पाहिजे, आर्द्रता पाहिजे, आणि तिथे पाणी बेड गरजेचं आहे. आता समजा इथे जर जास्त पाणी झालं, समजा आता बघा इथे, आता प्रत्येक शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही. आता हे जे हे पट्टा बनवून घेतला. आता बघा हे जे नाही, हे उंच भाग मी हात ठेवतो, हे दिसतो, हा उंच भाग आहे. हे मधला भाग खोल झाला, तो उंच झाला, आणि तो पट्टा झाला. म्हणजे हे जे केळीचं जे खांब दिसतोय, खांबजवळ हे गड्डा तयार झालेला आहे. पाणी पडतं तर ते मुळ्यांच्या जवळ पडतं आणि हे सडतं, हे लक्षात येत नाही. म्हणून ही जे ना बेड जर राहिले, समजा बेडवर कितीही पाणी झालं, कारण की ते पाणी आहे ना नाल्यांमध्ये येऊन जातं. इथे नालीमध्ये यायचा प्रश्नच नाही, कारण की इथे नाली जे बाहेरची जी नाली दिसते, समजा पट्टा दिसतो थोडा वखरनं बनवलेला, आणि हे जे केळीचं जे खांब दिसतोय, खांबजवळ गड्डा आहे. आता बघा मोबाईलमध्ये आपला व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसणार नाही, परंतु इथे गड्डे आहेत, खोलचारी झालेली इथे. म्हणजे जो बेड झाला आहे तिथेच चारी झाली, म्हणजे पाणी तिथल्या तिथे मुरतं. अशा पद्धतीने आपण बेड करणे गरजेचे आहे. आता हे वर्ष पहिलं आहे, सुरुवात आहे त्यांची, म्हणून त्यांनी बेड नाही केलं तरी त्यांना सूट आहे. परंतु नवीन जो शेतकरी आहे त्यांनी प्रॉपर पद्धतीने SRT शेती शाळा अटेंड करा. वेगवेगळे व्हिडिओ बघा, त्यातसुद्धा नॉलेज मिळेल. सुरुवातीला शेत जेवढी मशागत करायची असली करून घ्या. खत टाकायचं असलं, शेणखत टाकायचं असलं टाकून घ्या. नंतर तुम्हाला त्याची गरज पडणार नाही. बैलजोडीची गरज पडणार नाही, वखरायची गरज पडणार नाही, नांगरायची गरज पडणार नाही, निंदणीसुद्धा गरज पडणार नाही, बैलजोडीचीच गरज पडणार नाही. अशा पद्धतीनं आपण ही शेती करू शकतो. आणि ही शेती करत असताना तुम्हाला आनंद भेटेल, कारण की तुम्ही रिकामे असतात. जेव्हाही पाहिले तुम्हाला कायम रिकामे राहतात, कारण की ते कामच नसतं. एकदा काम करून घ्या, 8 दिवस 15 दिवस महिनाभर तुम्हाला तिकडे पाहायची गरज नाही. फक्त पाणी भरत राहा, पाणी चेंज करत राहा. अशा पद्धतीने आपण करू शकतो. हा जो व्हिडिओ आहे आपल्याला जर आवडला असला तर याला लाईक करा, शेअर करा. आपल्याला काय वाटतं व्हिडिओबद्दल याला चांगल्यात चांगली कमेंट करा. आपण केलेली कमेंट आम्हाला नवीन प्रोत्साहन मिळतं, की नवीन चांगला व्हिडिओ बनवतो. आणि कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवायचा, आपण आता सध्या आपली सिरीज चालू आहे काय की शेतीबद्दल. तर आपण आरोग्याबद्दलही किंवा वेगवेगळ्या विषयांवर आपण व्हिडिओ बनवतो. आणि आपलं हे जे सेवाभाव चॅनल आहे, या सेवाभाव चॅनल हे सर्वांचं आहे, आपलं आहे. आणि याच्यासाठी आपणसुद्धा कार्य करत राहा. आणि यूट्यूब चॅनल जे आपलं, याला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या सोशल मीडियावर तुम्ही सर्व सोशल मीडियावर सर्च करा सेवाभाव 1137, म्हणजे सेवाभाव 1136, अर्थात सेवाभाव 113 7. धन्यवाद.